पिंपळवंडीमध्ये जी घटना घडली त्या घटनास्थळाच्या ठिकाणी मी जर आपण पाहिलं तर इतका निर्जन असं हे ठिकाण आहे. इथे एक ओढा झुरी ज्याला आपण म्हणतो ते, आणि त्याच्या बाजूला इकडे हे ऊसाचं शेत आहे. इथे जर आपण पाहिलं तर हे इतकं निर्जन असं ठिकाण आहे की या ठिकाणी हा आरोपी जो साहिल शेख आहे त्याने त्या चिमुकलीला इथे घेऊन आला आणि इथे ते सगळं दुष्कृत्य केलं आणि इथे खून केला. आता इथे जे काही प्रत्यक्षदर्शी इथले काही नागरिक आहेत पिंपळवंडीमधले, काय तो आरोपी सोबतच फिरत होता म्हणे, काय काय प्रकार आहे? आरोपी सोबत, आरोपी म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे ज्या वेळेला चेक करत होते त्यावेळेला तो सोबत बसलेला होता. आणि तो सांगायची का असं ज्याने कोणी केलं असेल त्याला असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं. आणि ज्या वेळेला तो कॅमेरा चेक करताना तो त्या कॅमेऱ्यातून गेला त्यावेळेला तो स्वतःच म्हणतो, हो का मी पण सायकल चाललो इथून. तिथं पोलिसांना ते थोडस ट्रेस झालं, हा का बोलला असं. पोलिसांनी पाठीमागं पाहिलं, त्यानंतर 2 माणसं त्याच्याबरोबर लावली आणि त्याला काय वेगळा सोडलंच नाही त्याने. त्याच्यानंतर दुसरा एक कॅमेरा आहे आपला इथं वरती, त्या तुम्ही कॅमेऱ्यामध्ये स्वतः तिथे राहते? हो, आपल्या घरचा कॅमेरा चेक केला तर तो इकडनं गावाच्या बाजूने सायकल एक आलेली दिसली आम्हाला, परंतु आपण इकडचे खाली वळवलो आता हायवे या रोड पासून, तर तिथून पुढे आम्हाला कधी सायकल नाही दिसली. तिथं सुद्धा साहेबांना क्लिक झालं का इथं काहीतरी गडबड आहे. त्याच्यानंतर त्याला ताब्यात जो घेतला तो शेवटपर्यंत सोडलाच नाही. आणि त्याच्यानंतर हे करता करता साधारण 7:30 पावणे 8 आपल्याला वाजले असतील. तोपर्यंत माझे ग्रामस्थ सगळे, माझे तरुण मित्र, गावातले काही तरुण असतील, सर्व डिपार्टमेंटला सहकार्य करून या एवढ्या अडचणीत सुद्धा रात्री ते अंधारात शोधायचं काम करत होते. पण 8 वाजता ज्या वेळेला गायकवाड साहेबांनी, मी बरोबर होतो, एका ठिकाणी फिरत होतो आम्ही पाहायला, तर त्यांना गुप्त खात्याकडून एक फोन आला का तो त्यांनी त्याला प्रसाद ज्या वेळेला दिला पोलिसांनी, पोलिसांचा प्रसाद. हा, त्यावेळेला तो कबूल झाला. आणि त्याच्यानंतर त्यांना फोन आल्यानंतर म्हटले आपण जाऊया तिकडं. तर त्यांनी साहेबांना तो एक पत्ता वेगळाच सांगायचा, काय ह्या रोडने जा, त्या रोडने जा, इकडे हे कर, तिकडे ते कर. साहेबांना म्हणलं आणा इकडे त्याला, फोन माझ्याकडे द्या त्याला, कारण लॉकअप मध्ये त्यांनी घेतलं होतं. तर फोन मला, त्याला म्हटलं मी सोपान लेंडे बोलतोय, माझ्याशी खरं सांग सगळं, नक्की काय झालंय, कुठं ठेवलंय तू. तर त्याने मला सांगितलं आपलं जिथं गोराळ होतं तिथून त्या कंपाऊंडच्या बाजूने मी पुढे आलो, तिथं एक तागाची शेती आहे आपली, त्या बांधावर तिथं पाईप टाकलेलं आहे, ते पाईपाच्या तिथंच टाकलेलं आहे. म्हटलं मी त्याला, म्हटलं जिवंत आहे का मारलेली आहे? तो म्हणला ते नाही, तुम्ही जाऊन बघा तिथे, असं म्हटलं. मग गायकवाड साहेबांना आम्ही सगळे तरुण माळ्यातले गावातले तिथं शोधलं, परंतु आम्हाला तिथं खाली जायचं, अक्षरशः येताना पाहिलं आपण रोड कसा आहे, आम्ही खाली जायचो तिथं पोरं आमची, पण आम्हाला काय कुठल्या प्रकारचा काही ट्रेस लागलेला नव्हता. तर 2 ठिकाणी पाहिलं आम्ही, तर ते काय दिसला नाही तिथं. नंतर साहेबांना म्हटलं याच्या जरा थोडेसे तळवे गरम करा म्हणजे हा तुम्हाला. मग त्यांनी तिकडे कॅनॉलला नेलं, त्याला पाहिजे तो प्रसाद दिला. मग त्याला इथं स्पॉटला आणलं, तरी पण त्यांनी 2 वेळा मिसगाईड केलं. आपण जिथे एंट्री केली तागाच्या तिथं, तिथं म्हटलं हे बघा इथं खाली, इथं पहा तुम्ही, तिथं नाही सापडला. पुढं ते पाईपची जे संपतोय पाईप त्याच्या पुढं आल्यानंतर म्हटलं इथं एक पहा. तर यांनी एक स्पॉट तिथे, आम्ही डिपार्टमेंट यायच्या आधी काही थोडीशी लोक होती आणि डिपार्टमेंट पण 1-2 लोक होती, तर ते गवत असं पसरलेलं दिसलं होतं. तर यांनी सांगितलं हे का साहेब इथं गवत पसरलेलं दिसतं, इथं आपण पाहू. पण तिथं सुद्धा नाही मिळालं. नंतर तो तिथं ज्या वेळेला 2 ठिकाणी फसून ज्या वेळेला त्यावेळेला प्रसाद मिळाला, त्यावेळेला मग तो एवढ्या ह्या निर्जन स्थळी, नाही बरोबर, इथं चिटपाखरू येऊ शकत नाही. हे शेत कुणाचं आहे? एवढं ते पाणी तरी द्यायला येतात का इकडे? हे वाघ म्हणून शेतकरी आहेत. पलीकडलं माझं शेत आहे, ते तागाची जमीन ते रोड पर्यंत ते माझं शेत आहे. आणि तिथूनच तो आला होता. म्हणजे या एवढं- निर्जन स्थळी साहेब ज्या वेळेला रात्री इथं आलं आणि त्यांनी ते दाखवलं, तर माझ्या बरोबरच्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यात पाणी होतं. कारण तिकडं ह्याला ती घटना आता निकाल लागला नसरापूरला जी झाली, आम्ही ती लांबून पाहत होतो. आम्ही तुमच्या चॅनलवर, युट्यूबवर सगळीकडे पाहत होतो. आम्ही त्याच्यात याच्यावर पाहून सुद्धा आम्ही दुःख व्यक्त करत होतो. नाही, ही आणि घटना डोळ्यात पाणी आणणारी आहे. आणि आज आमच्या म्हणजे शेजारी ही घटना होते, माझ्या गावात होते. संताप आहे, काय प्रचंड म्हणजे संताप आहे. त्याच्यावर काय बोलावं. निश्चितच. वारंवार हे बोलणं सुद्धा आता मला कसं तरी व्हायला लागले. लोक जाम झाले रात्रीपासून. ही भावना आहे, आणि कोणताही जो सहृदय माणूस आहे त्याचं हृदय फाटावं अशी घटना आहे. इथं पाहतोय आपण, हे मला यायला सुद्धा आता इथं किती त्रास सहन करावा लागलाय. आणि एकूण आपण जर पाहिलं तर हे असं ठिकाण आहे की इथं शेतकरी सुद्धा लवकर येत नसेल,
तो अशा ठिकाणी कसा घेऊन आला, ते सीसीटीव्ही मध्ये कसं काय तुम्हाला वाटतं, इथपर्यंत कसं आलं? सीसीटीव्ही दिसला नाही ते इथं आलेला, पण परंतु फक्त सीसीटीव्ही तिथे वळालेला दिसला तो. इकडं आलेला सीसीटीव्हीत नाही दिसला. त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्याला काही कोणाचा प्रेशर नाही, कारण त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली केली. परंतु विषय असा आहे का, आज बाहेरची घटना ऐकली तर आपल्याला थोडं वाईट वाटतं. पण आज आज ती मुलगी आमच्या घरातली मुलगी आहे, असं म्हटलं तर हरकत नाही. आमच्या घरी इथं काय जात-पात काय हा विषय नाही काही. ही आमच्या घरातली मुलगी आहे. आज लहान मुलगी म्हणजे मलाही मुलगी आहे, सगळ्यांना मुलगी. आज ती 10 वर्षाच्या मुलीची जर अशी अवस्था पाहिली तर कोणालाही म्हणजे अश्रू अनावर होण्यासारखी गोष्ट आहे. आणि ती आम्ही संध्याकाळी 5:30-6 वाजल्यापासून रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत सगळे आम्ही डिपार्टमेंटला सगळे आमच्या गाव असन, मळा असन, वस्ती सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं. पण त्या मुलीची अवस्था पाहून आम्हाला सुद्धा एकदम वाटलं. त्यामुळं जी नसरापूरला जी घटना घडली त्या कायद्याच्या आधाराने जर याला पण तशी कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची एक विनंती बाकी आहे. त्याचं नाव आहे साहिल शेख आणि वय वर्ष काहीतरी 25. असा हा जो आरोपी आहे तो अगदी नराधम आहे. साहिल खैरे, साहिल खैरे असं त्या मुलाचं नाव आहे. माझ्याकडून चुकीने ते नाव घेतलं, माफी असावी. साहिल खैरे हे त्याचं नाव आहे. वय वर्ष 25. आणि जर आपण इथे पाहिलं तर हेच सगळे युवक होते जे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला मदत करत होते. आणि जर आपण पाहिलं तर हे शेत अगदी निर्जन स्थळी आणि रात्रीच्या वेळी इथं जेव्हा येऊन पूर्ण पाहणी केली असेल तेव्हा ही मुलं पुढे होती, हे युवक पुढे होते. जर हा संपूर्ण रस्ता शोधून काढला आणि त्या चिमुकलीचं जेव्हा सगळं प्रेत पाहिलं, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. निश्चितच अशी अतिशय वाईट अशी ही घटना आहे. आता याच्या पुढे तरी अशा घटनांना चाप बसणार का, हाच खरा सवाल आहे. अविनाश पवार, NDT मराठी, पिंपळवंडी.